माझे आजोबा वैद्य होते. त्यांच्या हातून तयार झालेली औषधे गावातील शेवटच्या माणसालाही आश्वासक वाटायची. त्यांचं ज्ञान जंगलात मिळणाऱ्या कंदमुळांवर, झाडांच्या सालींवर आणि झऱ्यात साचलेल्या खाऱ्या खडकांवर आधारित होतं. गावातल्या माणसांना ताप, सर्दी, अगदी सर्पदंश झाल्यावर सुद्धा ते त्यांच्याकडेच यायचे. पण आजोबांचं मन कायम जंगलाकडे ओढलं जायचं. त्यांना वाटायचं खऱ्या औषधांची मातृभूमी ही हिरवी अरण्य आहेत. अनेकदा ते म्हणायचे, वनस्पती माणसांवर करुणा करतात, पण जंगलात काहीतरी आहे जे त्यांना झाकून ठेवतं. एवढं बोलून ते थांबायचे. एक दिवस एका गरीब शेतकऱ्याच्या पोरीला विचित्र ताप भरला. अंग तापाने जळत होतं, पण डॉक्टरांनी सांगितलेली औषधे काहीच काम करत नव्हती. आजोबांना बोलवण्यात आलं. त्यांनी तिच्या नाडीचा स्पर्श केला, डोळ्यामध्ये पाहिलं आणि गडबडीत बाहेर गेले. माझं काम आहे एवढंच म्हणाले. ते थेट जंगलात गेले. कोंबाळ्याच्या जंगलात, जिथे माणूस संध्याकाळी जातच नाही आणि अमावस्येला तर सावलीसुद्धा थरकते. त्यांना एका दुर्मिळ झाडाचा अर्क हवा होता, काळकुंडा. पण हे झाड फक्त जुनी प्रेत जिथं पुरलेली असतात त्याच भागात उगवतं. अशी गावात एक दंतकथा होती. जसं ते खोल जंगलात गेले, त्यांना जाणवलं की काहीतरी वेगळंच आहे. झाडं फार शांत होती, पक्ष्यांचा आवाजही नव्हता, वारासुद्धा शांत. एखादं प्रचंड श्वास घेणारं पण अदृश्य असणारं असं काहीतरी जवळच होतं. एका ठिकाणी त्यांनी काळकुंड्याचं झाड पाहिलं. त्यावर छोटे निळसर फुलं होते, अत्यंत दुर्मिळ. पण त्या झाडाभोवती एक वर्तुळ होतं, जणू झाड स्वतःभोवती एक अज्ञात सीमा तयार करत होतं. ते झाडाकडे वाकले आणि फूल तोडायला गेले. इतक्यात मातीतून एक आवाज आला, तू फूल घेतोस, पण किंमत देणार कोण? त्यांनी घाबरतच मागे पाहिलं, पण तिथे कोणीही नव्हतं. तेवढ्यात आवाज पुन्हा आला, तू फुलं घेतोस, पण त्यासाठी तू देणार काय? आजोबांचं शरीर थरथरायला लागलं. त्यांना आठवलं, जुन्या काळात वनवट नावाच्या आत्म्याची दंतकथा होती, जे जंगलातील औषधीचं रक्षण करतात. जे त्यांच्या परवानगीशिवाय काही घेतं त्याच्या शरीरात ते आत्मे शिरतात. त्यांनी घाईघाईत फुलं तोडले आणि पिशवीत टाकून पळत सुटले. पण वाट हरवली होती. मागे पुढे फक्त झाडी. आणि मग एका झुडपामागे त्यांना काहीतरी हालताना दिसलं. एक उंच आकृती, पूर्णपणे काळोखी. डोळे नव्हते, तोंड नव्हतं, फक्त एक गडद अस्तित्व. ती आकृती फार हळूहळू पुढे येत होती, पण तिच्या प्रत्येक पावलाने आजोबांचं शरीर जड होत चाललं. आणि मग ती आकृती जवळ आली. तिच्या डोळ्यातून काहीतरी निळसर वाफ निघत होती आणि ती आजोबांच्या डोळ्यात शिरली. त्यांनी एक किंकाळी केली, पण त्यांची किंकाळी जंगलात हरवली. काही वेळाने ते बेशुद्ध झाले. दुसऱ्या दिवशी सकाळी गावात एक माणूस आला. अंगावर खरचटल्याच्या खुणा, फाटलेले कपडे, चेहरा थोडा काळसर आणि डोळे पूर्णतः लालसर. ते आजोबा होते. पण जसं ते आत आले, घरातील मांजर किंचाळून पळून गेली. घरातलं पाणी सांडलं आणि आरशात त्यांची प्रतिमा थोड्या वेळाने हलली, जणू ती उलटी चालत होती. गावकऱ्यांनी विचारलं, झाड मिळालं का? ते फक्त हसले, पण तो हसू मानवाचा नव्हता. जणू ते हसणं कुणाच्या तोंडातून नाही, तर आतून खोल कुठून तरी निघत होतं. त्या रात्री तापाच्या आजारी मुलीवर त्यांनी लेप लावला आणि ती ठीक झाली. पण पुढील काही आठवड्यात गावात अजब घटना घडू लागल्या. गावात लोक स्वप्नांमध्ये एकच आकृती पाहू लागले. एक उंच काळसर आकृती, जी नजरेतून धूर सोडते आणि माणसांना आवाज देते. गावातील एक म्हातारी बाई अचानक गायब झाली. तिचं फक्त एक निळसर फूल घरात सापडलं. एक मुलगा झोपेतून ओरडत उठला, तो आत येतोय, तो आत येतोय, असा काहीसा तो बरळत होता. आजोबा अधिकच गप्प झाले. रात्री ते आरशात खूप वेळ पाहायचे आणि एकदा माझ्या मामाने पाहिलं. आरशात आजोबांच्या मागे दोन आकृती होत्या.
एक ते होते आणि दुसरी नजरेतून धूर निघणारी आकृती. माझं वय तेव्हा 16 वर्ष होतं. मी आजोबांच्या खोलीत त्यांच्या अनुपस्थितीत शिरलो. त्यांच्या कपाटात एक जुनं पुस्तक होतं. अरण्यतत्व, वनवट आणि वनशक्तींची गाथा. त्यात लिहिलं होतं, वनवट हे अरण्यातील प्राचीन रक्षक आहेत. जो त्यांच्या सीमेतून औषधी नेतो त्याचं शरीर ते आपलंसं करतात. तो माणूस जगतो पण त्याच्यातलं काहीतरी हरवतं आणि त्याच्या जागी हे काहीतरी राहतं. माझ्या पायाखालची तर जमीनच सरकली. मी आरशात पाहिलं आणि एक क्षण मला असं वाटलं की माझ्या डोळ्यातूनही निळसर वाफा निघताय. काही महिन्यांनी आजोबा अचानक गायब झाले. कुणालाच काही समजलं नाही. फक्त एकदा एका वादळ्या रात्री कोणीतरी घराच्या अंगणात काहीतरी टाकून गेलं. ते एक लाकडी डबा होता. त्यात फक्त एक कागद होता. औषधं वाचवली पण माणूस हरवला. तो आता जंगलात आहे आणि तो एकटा नाही. त्याच कागदावर एक निळसर फूल चिटकलेलं होतं आणि त्या फुलातून अगदी हलकीशी पण जाणवणारी धूरसदृश्य वाफ निघत होती. आजही मी जेव्हा रात्रीचं आरशात बघतो तेव्हा कधी कधी मला जाणवतं की माझ्या मागेही कोणीतरी उभा आहे. कधी कधी झोपेत एक आवाज येतो, तू घेतलं होतंस पण किंमत अद्याप दिली नाहीस. असे काहीसे ते शब्द असतात. मला तर वाटतं आजोबांनी ते फूल आणलं तोच पिढ्यानपिढ्या चालत येणारा श्राप असावा. तर मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला ही भयकथा? आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करायला विसरू नका. आणि हो, आपल्या चॅनलला आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा, जेणेकरून भविष्यात येणारे व्हिडिओज मी आपल्यापर्यंत पोहोचवू शकेन. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.